नमस्कार. खिचडीसोबत आपल्याला काहीतरी खायला हवं असतं. खिचडीसोबत सांडगे किंवा मिरच्या. आपण नेहमी पिठलं करतो, भाजी करतो, पण प्रत्येक वेळेस आपण काही करतोच असं नाही. पण मिरची आणि सांडगी या दोन वस्तू असल्या की खिचडीची मजा खूप वाढते. तेव्हा आज माझ्याकडे या मोठ्या मिरच्या आहेत आणि या मोठ्या मिरच्या मी मसाला भरून करणार आहे. तर याच्यासाठी मला मसाला पहिले तयार करून घ्यावा लागेल. त्यासाठी मी घेतली आहे ही धण्याची पूड. धणे छान भाजून घेतले आहे आणि त्याची जाडसर पूड घेतली आहे. त्यानंतर मी मोहरी, मेथी, थोडीशी बडीशोप याची पूड करून घेतली आहे. हिंग आहे माझ्याकडे, हळद आहे, मीठ आणि 3 लिंब मी चिरून घेतली आहेत. तर आता मी साहित्य एकत्र करते. धण्याची भरड पूड घेतली आहे. फार बारीक पूड मी घेतलेली नाही आहे. या मिरच्या जवळजवळ अर्धा ते पाऊण किलो आहे. त्यानुसार मी त्याच्या अंदाजाने सामान घेते. मी साधारण एक पावभर धण्याचं पूड घेतलं आहे. त्यानंतर मी याच्यामध्ये आता ही मोहरी आणि मेथी भाजून घेतलेली, थोडीशी बडीशोप मी घातलेली आहे, याची ही पावडर घालते आहे. मेथी आणि मोहरीच्या पावडरीने छान चव येणार आहे या मिरचीला. यामध्ये मी थोडीशी हळद घालते. चव येण्याकरता मी यामध्ये हिंग घालते. साधारण चमचाभर हिंग मी यात घालते. चवीनुसार मी यामध्ये मीठ घालते. आता मी ही लिंब चिरून घेतली आहे 3. याचा रस मी यामध्ये पिळून घेते. हा मसाला बघा मी असा तयार करून घेतला आहे. यामध्ये मला 3 ते 4 लिंबू पिळावे लागले, कारण हा ओलसर झाल्याशिवाय मिरच्यांमध्ये बसणार नाही. आता या मिरच्या घेतल्या आहेत मी, यांना अशी मधून काप देऊन घेतली आहे आणि यांच्यामध्ये मी हा मसाला भरणार आहे. या मिरच्या चवीला पण कमी तिखट असतात आणि यांच्यामध्ये मसाला पण असा भरपूर बसतो. यांच्यामध्ये असं या मिरचीची फोड पाडून हा मसाला असा भरायचा. इकडे ही पूर्ण काप मिरचीला इथपर्यंत द्यायची नाही आणि इथनं देठापासनं द्यायची. त्याच्यामुळे हा मसाला या मिरचीमध्ये नीट असा बसतो आणि वाळल्यावरही हा निघत नाही. आता मी या सगळ्या मिरच्या अशा भरून घेणार आणि उन्हात वाळायला ठेवणार.
4 ते 5 दिवसांनी त्या मिरच्या वाळून अगदी छान तळायला तयार होतील. हे बघा, ही पण मिरची मी भरून दाखवते. असं यामध्ये हा भरपूर दाबून दाबून मसाला भरायचा. तुम्हाला बिया काढायच्या असल्यास मिरचीच्या तुम्ही काढून टाकू शकता. या प्रकारे मी अशा सगळ्या मिरच्या या भरून घेणार आहे. तर मंडळी, भरलेल्या मिरच्या छानपैकी वाळलेल्या आहेत आणि त्यातला मसाला पण तसाच आहे, छान भरलेला मसालाही त्यातला निघालेला नाही आहे. आता मी तुम्हाला या मिरच्या तळून दाखवणार आहे. तेल तापलं आहे, आता मी मिरची घालते त्यामध्ये. ही बघा, ही दुसरी पण तुम्हाला छान मिरची तळून दाखवते. आता छान खिचडीसोबत याचा आस्वाद घेऊया. तर या तुम्ही पण माझ्यासोबत टेस्ट करायला. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.